मूल तालुक्यातील बहुसंख्य गावातील पाण्याचे स्रोत आटल्याने पाणी पुरवठा योजना असूनही त्या निष्फळ ठरत आहेत। पाणी हेच जीवन आहे, पण पाणीच नसेल तर जीवन जगणे कठीण होते। अशीच परिस्थिती चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील चितेगाव गावात झाली आहे। रखरखत्या उन्हामध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे। उन्हाची तीव्रता वाढत चाललेली आहे, त्याप्रमाणे जीवाची काहिली होत आहे। या उन्हाची पर्वा न करता महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। गावात 4 विहिरी असून त्या आटल्या आहेत। एक बोरिंग बंद अवस्थेत आहे, तर एका बोरिंगला पाणीच येत नाही। नागरिकांना थंड व शुद्ध पाणी मिळावे यासाठी आरो मशीन लावण्यात आले। ते आरो पाण्यासाठी विहिरीला जोडण्यात आले, मात्र विहिरीलाच पाणी नसल्याने आरोचा काहीही फायदा होत नसल्याचे महिलांनी सांगितले। जसं तापमान वाढत आहे तसं पाणी टंचाई सुद्धा आता भासू लागलेली आहे। तसाच प्रकार मूल तालुक्यातील चितेगाव या गावामध्ये पाणी टंचाई भासू लागले। नेमकं काय प्रकार आहे, काय समस्या आहे, नेमकं आपण प्रत्यक्ष महिलांकडून जाणून घेणार आहोत। ताई, मला सांगा नेमकं काय समस्या आहे गावामध्ये? गावामधील समस्या म्हटलं तर सर्वात मोठी समस्या पाण्याची ही आहे। आज 4 विहिरी आमच्या घराजवळ जवळ लागून असलेल्या 4 विहिरी आहेत, पूर्णपणे आटलेल्या आहेत। आणि माझ्या घराजवळ एक बोरिंग आहे, ते पण बंद पडलेलं आहे। दुसऱ्या बोरिंग आहेत, त्यांना सुद्धा पाणी नाही। हलवून परेशान होतो, पण एक हंडा पाणी भरायला होत नाही। आणि एक आरो म्हणून आहे, तर आरो विहिरीला कनेक्ट केलं आहे आणि विहिरीला पाणी नसल्यामुळे आरोचं पण पाणी मिळत नाही। तर आम्ही प्यायचं का आणि वापरायचं कुठलं पाणी? आज पाणी हे जीवन म्हणून म्हणतात, तर आम्हाला पाण्याची समस्या आहे। आज नदीवरती आम्ही धुवायला जातो आणि तिथलं पाणी तेवढ्या लांबून पाणी आणतो, गाडीने म्हणा बंडीने म्हणा। गावामध्ये एकंदरीत आरो लावलाय, मात्र विहिरीलाच पाणी नसल्यामुळे त्या आरोचा काही उपयोग नाही असं यांचं म्हणणं आहे। चितेगावातील रेती घाटावरून अवैध रेती उपसा करीत असल्याने पाण्याची पातळी खोल जात आहे, त्यामुळे पाण्याची टंचाई भासत आहे। याचा परिणाम गाववासियांना पिण्याच्या पाण्याकरिता होत आहे। अवैध रेती तस्करीकडे अधिकारी सुद्धा दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक आता रोष व्यक्त करीत आहे। शासन प्रत्येक वर्षी गावातील टंचाई दूर करण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत असते, तरीही पाणी टंचाईची छळ पोहोचत असते। मार्च महिन्यापासून टंचाई असली तरीही प्रशासनाने टँकरची सोय केलेली नसल्याने बैलगाडीने तसेच डोक्यावर हंडी भरून पाणी आणले जात आहे। काही उपयोग नाही असं यांचं म्हणणं आहे। ताई, तुम्ही नेमकं काय सांगाल? आम्हाला आमच्या मोहल्ल्यामध्ये आमचं घर लांब आहे, लांबीवर असल्यामुळे आम्हाला पाणी खूप लांबून आणावे लागते। त्याच्यासाठी आम्ही वन मजुरी करून आम्ही स्वतःचं नळ घेतलं आणि नळाचं 1200 रुपये आम्ही भरून सुद्धा आम्हाला पाणी नाही मिळून राहिला आणि आम्ही लांबूनच पाणी आणून राहिलो। तर मग आम्ही काय करावं? मग त्यासाठी त्यांना नळ येत नाही, नळ नाही येत आहे बरोबर। 2-3 दिवस अडकवून सोडते, तेही 5 मिनिटं पाणी राहत नाही। म्हणजे ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करतात। ग्रामपंचायत दुर्लक्ष करतात आणि सरपंच सुद्धा फिरत नाही आणि जो उपसरपंच आहे तो सुद्धा लक्ष देत नाही। अच्छा, एकंदरीत सरपंच उपसरपंचांनी लक्ष द्यायला पाहिजे, नळ वारंवार सोडले पाहिजे। उरलेला असता अशा या ग्रामपंचायतीची दुर्लक्ष न आहे। एकंदरीत बघितलं की पाण्याची मोठी समस्या आहे। इथे रेती घाट असल्यामुळे बाजूलाच रेती उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होत आहे असं यांचं म्हणणं आहे।